नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकता कंपनीने आकडे हे करोडमध्ये दिलेले आहेत। सिक्वेन्स सुद्धा तुम्ही बघू शकता 9-6-9 म्हणजेच सप्टेंबर 2025, जून 2025 आणि सप्टेंबर 2024 कंपनीचे जे आकडे आहेत ते आपण राऊंड फिगर बघणार आहोत। कंपनीने सप्टेंबर 2025 या दुसऱ्या तिमाहीमध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे 2,07,091। कंपनीने पहिल्या तिमाहीमध्ये रेव्हेन्यू जनरेट केला होता 2,22,432 आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीने रेव्हेन्यू जनरेट केला होता 1,99,339। म्हणजेच क्वार्टर ऑन क्वार्टर कंपनीचा रेव्हेन्यू घटलेला आपल्याला बघायला मिळतोय। आणि इयर ऑन इयर आपण जर बघितलं तर रेव्हेन्यूमध्ये आपल्याला मोठी जंप बघायला मिळते। त्यानंतर एवढा रेव्हेन्यू कंपनीने जनरेट केला म्हणल्यावर खर्च तर होणारच। तर टोटल एक्सपेन्सेस किती ते बघा। सप्टेंबर 2025 मध्ये दुसऱ्या तिमाहीमध्ये 1,96,699 इतका कंपनीचा खर्च झाला आहे। पहिल्या क्वार्टरमध्ये 2,14,830 इतका खर्च झाला होता। एक वर्षापूर्वी 2,01,760 इतका कंपनीचा खर्च झाला होता। म्हणजे इयर ऑन इयर मध्ये बघितलं आपण तर खर्च गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर मध्ये जर आपण बघितलं रेव्हेन्यूच्या तुलनेत खर्च ठीक झालेला बघायला मिळतोय। त्यानंतर कंपनीचं नेट प्रॉफिट आपण जर बघितलं टॅक्स वगैरे सगळं कटबीट करून तर कंपनीचा सप्टेंबर 2025चा दुसऱ्या तिमाहीचा जो नफा आहे तो 8,190 इतका पाहायला मिळतोय। पहिल्या क्वार्टरमध्ये तो किती होता 6,808 आणि एक वर्षभरापूर्वी -448। म्हणजे इयर ऑन इयर आपल्याला मोठी जंप बघायला मिळते आणि क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा चांगली वाढ बघायला मिळते। म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीचे रिझल्ट आपल्याला एकदम मजबूत आल्याचं पाहायला मिळते। त्यानंतर कंपनीचा EPS जर आपण बघितला तर सप्टेंबर 2025ला दुसऱ्या तिमाहीमध्ये 5 रुपये आणि 68 पैसे इतका EPS बघायला मिळतोय। पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा EPS होता 4 रुपये आणि 95 पैसे आणि एक वर्षभरापूर्वी -0.12 पैसे होता। म्हणजे इयर ऑन इयर सुद्धा आपल्याला EPS मध्ये मोठी वाढ बघायला मिळते आणि क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा आपल्याला EPS मध्ये सुधारणा झाल्याचं पाहायला मिळते। म्हणजेच एकंदरीत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीचे क्वार्टर 2 चे जे निकाल आहेत ते एकदम स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळत आहेत। आता उद्याच्या ट्रेडिंग सत्रामध्ये आपल्याला हे समजेल की कंपनीचे निकाल मार्केटला कसे वाटले। तर ही होती आपली इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीची दुसऱ्या तिमाहीची माहिती। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।